आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड आणि उपनगर पोलिसांचा संयुक्त रूट मार्च। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड आणि उपनगर परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाकडून प्रयत्न सुरू आहेत। त्याचाच एक भाग म्हणून नाशिक रोड आणि उपनगर पोलिसांनी संयुक्तरित्या रूट मार्च आयोजित केला होता। नाशिक रोड बसस्थानक, सुभाष रोड, देवळाली गाव, रोकडोबावाडी, खोलेमाळा, अनुराधा चौक मार्गे नाशिक रोड पोलीस ठाणे या मार्गाने हा रूट मार्च आयोजित करण्यात आला। या रूट मार्चमध्ये नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्यासह नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील 20 पोलीस अंमलदार, 34 होमगार्ड, उपनगर पोलीस स्टेशनकडील 17 पोलीस अंमलदार व CISF फोर्सचे 2 अधिकारी व 48 अंमलदार, RCP पथकाचे 2 अधिकारी व 18 अंमलदार असे एकूण 8 अधिकारी, 103 अंमलदार व 63 होमगार्ड सहभागी झाले होते। नमस्कार, मी नाशिक रोड पोलीस स्टेशन इंचार्ज रामदास शेळके, पोलीस निरीक्षक। आज आम्ही उपनगर आणि नाशिक रोड या भागातून थोडासा सेन्सिटिव्ह एरियातून रूट मार्च घेतलेला आहे। रूट मार्च करता 2 PI, 3 अधिकारी व 104 कर्मचारी हजर होते। त्यामध्ये पॅरामिलिटरी फोर्स, CISF, RCP, पोलीस स्टेशनचे कर्मचारी, होमगार्ड हे सर्व सामील होते। हा रूट मार्च घेण्याचा उद्देश असा आहे की निवडणूक सुरू होणारच आहे, काही दिवसामध्येच आचारसंहिता लागू होईल। उपनगर आणि हा जो नाशिक रोड आहे हा थोडासा गुन्हेगार 2-3 ह्या आठवड्यात गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती आणि त्याच्यावर त्या ठिकाणी निवडून किंवा इलेक्शन ही मोकळ्या वातावरणात, भीतीमुक्त वातावरणात करण्याकरता माननीय पोलीस कमिशनर साहेब, आमचे आदरणीय कर्णिक साहेबांनी या भागामध्ये आम्हाला फोर्स दिला आणि मार्गदर्शन केलं। DCP श्रीमती मोनिका राऊत, ACP साहेब, आमचे नाशिक रोडचे बारी साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांनी केलेल्या पॉईंटप्रमाणे आम्ही आजची ही जी रूट मार्च घेण्यात आलेला आहे, हा रूट मार्च करता एक चांगला संदेश नाशिक रोड भागामध्ये दिलेला आहे की आपण भयमुक्त आणि मोकळ्या वातावरणात निवडणूक लढवायची आहे। कोणी कोणाला घाबरून जायचं नाही आहे, गुन्हेगार कोणत्यापर्यंत काही येणार नाही आहेत। त्या पद्धतीने आम्ही हा रूट मार्च घेतलेला आहे आणि हा संदेश पोहोचवलेला आहे।